जरांगे पाटलांनी पहिल्यांदा पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मराठा मंत्रालयाच्या मागणीचा उल्लेख केलेला होता. आपण बघूया. उपसमिती गठीत केली गेली. मला तर माझी जाहीरपणानं खरंच मागणी आहे. मी म्हणजे खेदानं म्हणतो, हे मला कधीच म्हणायचं नव्हतं, पण मी आज माझं मन मोकळं पुढारी चॅनलसमोर करतोयचे. ती मराठा समाजाची उपसमितीच बरखास्त करून टाकली पाहिजे. काहीच काम नाही होतं आमचं ते. नाही ते आता हे मोठंही असू शकतं हे शब्द, कारण हे बघा, लाख पोरं तरी असतील जे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. म्हणजे तुम्ही आमची ती फसवणूक केली एक प्रकारची उपसमितीच्या नावाखाली. नाही पोरं ती आता शिकू शकत, परदेशात पोरं गेलेत त्यांचीही तुम्ही वाढवली नाही आहे. कित्येक तरी विषय असे आहेत की त्यांचे आणखी रिझल्टच दिले नाहीत, पेपर झालेले आत्ता. उपसमिती कशासाठी आहे? खेळणं? किंवा तुम्ही मराठा लोक जे तज्ज्ञ आहेत आमचे अभ्यासक आहेत त्यांना वेळ देत नाही आहे. उपसमिती मराठवाड्यात बैठक घेत नाही आहे उपसमितीची. मात्र विशेष लोकांना निमंत्रित केलं जातं की ते कशातच नसतात, आणि जे खरे अभ्यासक आहेत, जे खरे समन्वयक आहे, यांना बोलवलं जात नाही. ही माझी 15-20 दिवसापासूनची खूप मोठी खंत आहे. हां, आम्हाला आधी वाटलं होतं की विखे पाटील साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकला, आजही वाटतं ते टाकलं आहे, पण ते खरं भरायला तयार नाही आहे. त्यामुळे ती बरखास्त करून ना खरंच करायला पाहिजे आणि मराठा ओबीसी मंत्रालय स्थापन केलं पाहिजे.